फोन करून जरा हिटरचं टेम्परेचर वाढवायला सांग. हसायला काय झालं तुला? अगं तुझ्या आरकेची ना हालत खराब झाली असेल ही न्यूज ऐकल्यानंतर. कसली न्यूज? उत्तराखंडमध्ये सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन आता थांबले आहे. दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झालाय. मूर्ख आहेस? हसतोस काय? तू कळतंय काय होऊ शकतंय? काय? आरके चारधामला जाऊ शकतो आणि तू जर तिकडे गेला तर मला आरकेला फोन करायला हवा. सर प्लीज सर प्लीज एक सेल्फी. या असल्या सगळ्या गोष्टींवर खरं तर विश्वास नाहीये माझा, पण आईसाठी काहीही करेन मी. हॅलो आई, अगं आहेस कुठे? तुम्ही फोन करतोय, तुला एकही फोन उचलत नाहीयेस तू. मला सांग, तू ओकेस का? हा, तू ठीक आहेस ना नक्की? हो हो हो, जरा शांत होशील तू? मी व्यवस्थित आहे, सुखरूप आहे, मजेत आहे. सुखरूप आहे आणि मजेत आहेस म्हणून फोन उचलत नाहीस माझे? मला सांग, मी चारधामला आले की नाही? तुझा फोन यायचा ना तेव्हा मी नेमकी कुठल्या तरी देवळात असायचे किंवा आरती चालू असायची. मग मी कसा फोन उचलणार तुझा? बरं, रात्री हॉटेलवर परत गेल्यावर तरी तुला फोन कसा करायचा मी? तू शूटवरून दमून आला असशील, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं असेल, झोपला असशील. मी कसं फोन करणार तुला? तू सांग बरं मला. आणि नको काळजी करूस इतकी माझी, मला काहीही झालेलं नाही. मी तुला म्हटलं होतं की नाही, चांगल्या माणसांचं कधीच काहीच वाईट होत नाही. नाही, हे बघ, हे मला काही ऐकायचं नाहीये. तू एक प्रॉमिस कर आधी मला. कसलं प्रॉमिस? दिवसात किमान 4 कॉल आले पाहिजेत मला तुझे. हा, असं काय करतोयस राजा तू? अरे तुझं शूट, तुझं काम, आधी तिथे कॉन्सन्ट्रेट कर ना तू. आई, कुठलंही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये. हा, कधी मोठा होणार रे तू? बरं, आत्ता कुठे आहेस? घरी आहेस? घरीच आहे, पण नेक्स्ट शेड्यूल अमरापूरला आहे, निघेन मी. अमरापूर? बरं ठीक आहे, नीट जा, काळजी घे स्वतःची. आणि कधी फोन लागला नाही माझा, मी कधी उचलला नाही, तर एवढं पॅनिक व्हायचं नाही. मी व्यवस्थित आहे. जिथे लँडस्लाईड झाली आहे ना त्या एरियापासून माझं हॉटेल लांब आहे. वातावरणात थोडं टेन्शन आहे, लोक घाबरलेत, पण काळजी करण्यासारखं नाही. मी व्यवस्थित आहे, ठीक आहे? यात्रा संपवून मी लगेच घरी येईन. तोपर्यंत काळजी घे स्वतःची, ठीक आहे? ओके, बाय, टेक केअर. बाय. एक सेल्फी सर. एक फोटो द्या ना. आरके. कुठली गाठ कुठे बांधायची हेही कळत नाही याला. खरं सांगू, खूप नशीबवान आहेत मुली. त्यांना तुमच्यासारख्या निर्मळ मनाच्या माणसाने आपलं नाव दिलं आणि नुसतं नावच नाही दिलं, त्यांची पूर्ण जबाबदारी सुद्धा घेतली.
जेव्हा की त्या मुलींचा खरा जन्मदाता त्यांचा जीव घ्यायला निघाला होता. शेवंतबाई, तुम्ही इथं काय झालं? काय हवंय का तुम्हाला? बाईसाहेब काय बे करा, पण आत्ताच्या आत्ता निघा. आवरून झालंच आहे माझं, निघतेच आहे. तसं नाही जी. हो काय झालं? शेवंतबाई काय झालं? कार्तिकीच्या जिनगारीचा नरक झालाय. आता हिच्या बाबतीत तरी असं होऊ देऊ नका, असं होऊ देऊ नका. नाही, पण तुम्ही म्हणला होता माझ्या पोटात मुलगा आहे. खोटं बोलले म्या, खोटं बोलले म्या. मुलगा नाही जी, मुलगी आहे, मुलगी आहे. काय बी कर पैसे, काय बी कर, हिला या नरकाच्या मला येऊ देऊ नका. मुलींना हे सगळं खरं कळलं तर काय कळणार आहे त्यांना? हेच की आपण एका खोलीत राहत नाही. रात्री तुम्ही माझ्या खोलीमध्ये येता, पण दुसऱ्या दारातून पलीकडे तुमच्या स्वतःच्या खोलीत निघून जाता. आपण आपल्या नात्यात टिकवलेलं पावित्र्य ते समजू शकतील. या सगळ्यावर विश्वास बसेल त्यांचा. हे बघा, आता आपण हे सगळं का केलं, कुठल्या परिस्थितीत केलं, मुळात हे सगळं आपण इतकी वर्ष लपवून का ठेवलं, या सगळ्याच्या मागे एक मोठं कारण आहे. इतक्या वर्षात कळलं नाही, आता कशाला कळेल? हा, आणि जरी कळलं ना तरी तेव्हा बघूया ना काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू, मी आहे. आमच्या कार्तिकीसाठी जे स्थळ तुम्ही सांगितलं होतं, हा ते अहो, कुठे बाहेर निघालात का? माझ्या हातून अजून एक मोठी चूक घडली आहे, ती सुधारायला. पिंकीला सॉरी म्हणायला गेले असणार. सर काय झालंय सर, म्हणजे तुम्ही खुश दिसताय. आईचा फोन आला होता. शी इज ॲब्सोल्युटली फाईन. काय बोलता सर, मी बोललो होतो की नाही, खूप जागृत देवस्थान आहे सर, खूप जागृत देवस्थान आहे. दर्शनाला जातेस? नाही, मला शूटिंगला जायचं. सर तसं नाही सर. सर म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली ना, मग ते निशाण सोडावं लागेल ना. ते सोडावं लागेल ते निशाण. मग जा आणि सोड. सर ज्याने बांधलं त्याने सोडायचं असतं. प्रथा आहे सर. प्रथा? सर आईसाहेबांच्या नावाने बांधलंय ना निशाण. म्हणजे बघा ना, आईसाहेबांचा फोन आला म्हणजे आईसाहेब सुखरूप आहेत, म्हणजे देवीची कृपा नसेल. सर बघा, देवी पण खुश.
क्या है वो? मुंह क्यों लटका है तेरा? असं कावरा बावरा वैजू बावरा का झालाय हा? बोल ना, काय झालं? पिंकी माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. परवा मी तुला जे काही बोलले ते बोलायला नाही पाहिजे होतं. तो वाला मैटर. अरे कब का भूल गई मैं वो. क्या तू? नाही भुली. अभि तू सॉरी बोलणे आई ना तेव्हा लक्षात आलं. मी नाही विसरली. हा केवढं टचाटचा बोलली तुम्हाला. तुझ्या मेरे से बात मत कर. मैं रोटी हुई जा. खरंच खूप मोठी आहेस तू पिंकी. आपल्यात कुठलंही नातं नसताना सुद्धा तू सख्या बहिणीसारखं माझ्यावर प्रेम करत राहिलीस. रक्ताच्या नात्याने नाकारलेला आधार दिलास, प्रेम दिलास. आणि मी तुझ्याशी सॉरी. तू काही नाही केलं का आमच्यासाठी? शालू खोटा. खोटा का असे ना, तुझ्यामुळे मला नंदेचा मान मिळालाय. या पिंकीचे सगळे नखरे ना फक्त तूच उचलू शकतेस माहितीये. कायम खाण्यापिण्याचे लाड केले, या घराला सांभाळलं. घर पण काय असतं, मायेची ऊब काय असते तुझ्यामुळे कळले का शालू. वरती बसलाय ना, उसको रोज थँक्यू बोलती हूँ मैं तुझ्यासाठी. तुझ्यामुळे या घराला घरपण आलंय शालू. तू हे इसलिए म्हणून रांगोळी निघते ना इथे या घरासमोर. हा तू लावतेस ना दिवा देवासमोर. तू सण साजरे करतेस ना ग आपल्या घरात. तू आहेस ना म्हणून या 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 सगळ्या दुनियेचे राडे झाले ना तरी पिंकी शांत झोपते का माहितीये. कारण तू माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवते. तू माझ्या केसाला तेल लावतेस शालू. तू मला समजवतेस. तू माझ्यावर प्रेम करतेस शालू. सॉरी नको म्हणू. मैं तुम्हें थैंक यू बोलती हूँ कि इस घर के लिए, हमारे लिए तू म्हणजे घर आहेस ग शालू. तू ते घर आहे. थँक यू. बसा. बस हो गया ड्रामा. आई हेट टीयर पुष्पा. हा अगं मोहिनी नाही आली अजून. हा कुठे आहे? बरं झालं आला. सर डोळ्यातली स्वप्ने खुली हे प्रेम म्हणजे फसगते स्वतःची या भावना वेडेपणा कोणास नाही फुरसत प्रेमाची उतरेल ही धुंदी अशी मग कोण कुठले राजा राणी या प्रेमाची फिल्मी कहाणी या प्रेमाची फिल्मी कहाणी. आणि ही गाठ सर नाही सुटणार ही गाठ. या गाठी जन्मोजन्मीच्या असतात बाळा, देवानी बांधलेल्या.
हॅलो मदर इन लॉ. हॅलो रिया, मी चारधामून परत आले की मग मला भेटायला ये. आरकेशी लग्न करायचंय ना तुला? येस ऑफकोर्स. ठीक आहे, मग मी सांगते ते काम कर. एक मिनिट मदर इन लॉ. आरके तुमचं ऐकेल ना? मी सांगितलं ना, तर तो फोटो न बघताही लग्न करेल. पण मला त्याच्यावर काहीही लादायचं नाहीये. तेव्हा एक काम करायचं, ठीक आहे? बाय. ओके बाय. आरके you're ओनली माय. रिया, तुझं लग्न आरकेशी लावून देणारच नाही, कारण त्यामुळे तुझ्या बापाचा पैसा माझा होणार आहे आणि आरके कधीच तुझा होणार नाही. तुझी तेवढी कुवतच नाही. तो फक्त माझ्या मुठीत राहणार. मम्माच बॉय. 7 बजे तक सगळे कपडे मला पाहिजे ना इस्त्री करून. हा, आणि जर जाळलेस ना तर मग मी आणि तू आहे. हा ए मेरे सुपरस्टार, रुक 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 रुक. निशाण सोडलं तू? हो, सोडवलं. हे काय आणि तिकडे सोडलं आणि हे काय बांधून आली तू? हा, हे नवीन फॅशन करते का? मस्त आहे. फॅशन कसली? कधीपासून अडकलंय ते? म्हणजे रस्त्याने अशी झाली तू? ऐसे लहराते लहराते. तू कधीपासून गाठ सोडवायचा प्रयत्न करतेय, पण सुटतच नाहीये. तू सोडून बघ ना. तू बी ना छोटं छोटं काम आहे. कधी कधी ना मोठ्या मोठ्या गोष्टी करशील आणि छोट्या गोष्टींमध्ये अडकशील. गाठ असते रे. ये रे. हा, ये पकड, ये पकड. हा पकड. खिच बस. खिच 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 खिच. अरे तू आराम आता. खींच ना, निकल जाएगी. ये देख. अरे ये देख. नाही सुटत आहे गाठ. छोट छोट. त्याच्यात काय एवढं? हं? नाही सुटणार ही गाठ. या गाठी जन्मोजन्मीच्या असतात बाळा, देवानी बांधलेल्या. ती सुटत नव्हती तर मग कमरेला बांधून यायची ना. अगं, नवसाचं निशाण आहे, कमरेला कसं बांधू? तू हसू नकोस. आधीच माझं मेजर डोकं फिरलंय. तू राहू दे, मी जाते. हा हा. ए, रुक. काय झालं? हा, सांग मला. नाही तू, मला निघायचंय. सेटवर लवकर पोचायचंय. चल. नाही नाही नाही, ये देख. पौना घंटा आहे अभी. हा, काय झालं सांग. काही प्रॉब्लेम झालाय का? बोल मुझे, बोल क्या हुआ है? बोल. तुमचा सुपरस्टार आरके. मोहिनी, काय केलं तू? हा, सेटवर परत मॅटर केला का तू? हे बघ, ऐसा ना सारखे सारखे मॅटर नको करू. तू तुझं ना नाव खराब होई ना. तू ऐक. मैं जैसा बोलती हूँ वैसा कर ना तू. तू ऐक ना. सेटवर नाही, देवळात आला होता तू. काय? खरं? कसली लकी आहे यार तू. लकी. हड हड का हड. अगं, अख्खी दुनिया त्याच्या घराबाहेर अशी रांग लावून असते त्याला एकदा बघण्यासाठी. हा, एक बार की झलक के लिए पूरी दुनिया पागल हो जाती है आणि तो तुला कुठेही भेटतो. हो, भेटतो आणि डोकं फिरवतो. तो ना कायम स्वतःच्या झोन मध्ये असतो. असं नाकावर 1.25 किलोचं मांस घेऊन फिरतो. हा, असेल स्टारबीर, पण 1 नंबरचा बधीर आहे, बधीर. जाऊ दे, मी निघते. ए बधीर, काय आता, तू मला निघायचंय. हे सगळं कार्तिकीला नको सांगू. ती तुझ्यापेक्षा जास्त बधीर आहे की नाही? तू तू तुझं काय राहिलंय आत? डब्बा मी आणून देते, तू इथेच थांब. हे घेऊन तुझ्या समोर जाऊच नको बाई. हा, ए बधीर, 7 बजे तक कपड़ा करके रखना.
नहीं तो मुंह को इस्त्री लगा दूंगी तेरे।